नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी माझी होणार आहे चटणीची. पाणीपुरी बरोबर खाल्ले जाते किंवा बाकीचे चाट वगैरे बरोबर जी खाल्ले जाते, बऱ्याचशा पदार्थांबरोबर चटणी खाल्ल्या जाते. संपूर्ण रेसिपी बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. खजूर चटणी बनवण्यासाठी मी इथे साहित्य काय काय घेतलेलं आहे ते मी दाखवते. इथे अर्धा किलो मी घेतलेले आहे खजूर, आणि खजूर ही रात्री मी पाण्यामध्ये भिजत लावलेली आहे. एवढी छान ही भिजलेली आपल्याला पाहिजे. तर पाण्यामध्ये किती टाकायचं, तर आपल्याला साधारण सगळं हे व्यवस्थित भिजेल असं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. या पद्धतीने आपल्याला एक खजूर भिजवून घ्यायचे आहे. रात्रभर ही खजूर भिजवलेली आहे. आणि 200 ग्राम इथे घेतलेले आहे मी चिंच. हे चिंच सुद्धा याच्यातले जर का बिया असतील तर तुम्ही आधी काढून घ्या. मी हे ऑलरेडी बिया काढलेली चिंच ही मार्केटमधून आणलेली आहे. आणि त्यामध्ये पाणी घातलं तर ह्याच्यामध्ये पण पाणी तेवढंच घालायचं आहे, जेणेकरून आपले सर्व चिंच त्यामध्ये पूर्ण भिजल्या जाईल असं पाणी आपल्याला घालायचं आहे. एकदम छान ही मेल्ट होते. अशा प्रकारे आपल्याला ही चिंच आणि खजूर ही रात्रभर पाण्यामध्ये भिजून घ्यायचे आहेत. तर आता सर्वात आधी ह्याच्यातले चिंचोकडे आपण काढलेले आहेत. तर खजूर मधले आपल्याला हे बिया काढून घ्यायच्या आहेत बाजूला. हे चुकून एखादी बी राहिली तर आपल्याला पुढे मिक्सर मध्ये हे बारीक करायचं आहे, तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो. तर सर्व बिया मी इथे काढून घेणार आहे. इथे संपूर्ण खजूरच्या बिया मी इथे काढून घेतलेल्या आहेत. आणि हे एकदम छान रात्रभर भिजवल्यामुळे मऊसूत हे खजूर झालेलं आहे. आणि चिंच आपण याच्यामधल्या बिया ऑलरेडी चिंचोकडे काढलेलेच आहेत. तर हे आपल्याला व्यवस्थित आता मिक्सर मध्ये बारीक करायचं आहे. आणि खजूर मध्ये जे पाणी साधारण खाली आपण जे टाकलेलं होतं भिजायला, ते संपूर्ण इथे पाणी आटतच आहे. थोडंफार जे राहिलं ते पाणी टाकायचं नाहीये. हे मिक्सरला आपण बारीक करणार आहे, त्यावेळेला त्याचा वापर करायचा आहे. तर इथे दुसरा पदार्थ इथे आहे. आता बडीशोप मी घेणार आहे. तर 5 टीस्पून मी घेणार आहे बडीशोप. आणि 1 वाटी मीडियम साईजची वाटी आहे. 1 वाटी इथे गूळ घेतलेला आहे. तर गूळ चवीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर पुढे कशी याची चव लागणार आहे त्यावरती आपलं आहे. तर आता तुम्ही म्हणाले एवढं मोठं अर्धा किलोचं याचे तुम्ही एवढी दाखवली, तर मी मोठ्या प्रमाणामध्ये ही चटणी मला जास्त प्रमाणामध्ये करायची आहे. तुम्ही कमी प्रमाण घेऊन सुद्धा ही चटणी बनवू शकता. आपल्या पदार्थाच्या याच्यानुसार हे कमी जास्त तुम्ही करू शकता. तर ही चटणी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बरेच पदार्थाबरोबर खाल्ल्या जाते. 8-10 दिवस फ्रीज मध्ये छान राहते. तर पाणीपुरी बरोबर आवडीने खाल्ल्या जाते, त्यानंतर कचोरी बरोबर खाल्ल्या जाते, चाट बरोबर खाल्ल्या जाते. बरेचसे पदार्थ आहेत आणि चटपटीत चटणी आपण ही खाऊ शकतो एवढ्या साऱ्या पदार्थांमध्ये, म्हणून ही जास्त प्रमाणामध्ये आहे. तर आता हे आपल्याला मिक्सर मध्ये पहिले ही बडीशोप आपल्याला फिरवून घ्यायची आहे. ही आपल्याला बिना पाण्याची जाडसर अशी आपल्याला फिरवून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला ही बडीशोप बारीक करून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते चिंच, गूळ आणि खजूर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. खजूर, चिंच घालून आपल्याला बारीक वाटून घ्यायचे. एका कढईमध्ये आपल्याला काढून घ्यायचंय. एवढं बारीक आपल्याला वाटायचं आहे. पातेलं किंवा पसरट कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही काढून घेऊ शकता. असं सर्व प्रकारचे हे सर्व खजूर आणि गूळ, चिंच मी वाटून घेणार आहे. गूळ, चिंच आणि खजूर आपण इथे वाटून घेतलेली आहे. एकदम एकजीव हे करायचं आहे आपल्याला व्यवस्थित. इथे बडीशोप जी आपण जाडसर कुटून घेतलेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. या चटणीमध्ये मीठ खूप जास्त प्रमाणात घालायचं नाहीये. मी 1 टीस्पून मीठ घालते. आणि हे सर्व आपल्याला आता मिक्स करायचं आहे आणि गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. गॅसवरती आपण ही कढई ठेवलेली आहे. शिजून आपल्याला घ्यायची चटणी. या चटणीच्या मापावरून, या एवढ्या मोठ्या साऱ्या चटणीच्या मापावरून तुम्हाला कळलंच असेल की ही चटणी लागते किती छान आणि किती पदार्थाबरोबर आपण खाऊ शकतो.
आणि बनवायला म्हणाल तर फार अशी अवघड अजिबात नाहीये. हे जे काही मी माप दिलं आज मेजरमेंट ह्यानुसार या गूळ त्यानंतर मीठ, तुम्ही म्हणाल एवढी मोठी चटणी आहे आणि मीठ एवढंच का, तर मीठ ह्या चटणीमध्ये जास्त प्रमाणामध्ये घालायचं नाही, त्याची वेगळी चव लागते. तर आता आपल्याला हे मध्ये मध्ये मिक्स करत आणि शिजून घ्यायचे आहे. चटणी मस्त शिजते आपली एकीकडे. बडीशोपचा स्वाद मी म्हणाल्याप्रमाणे या चटणीला अगदी 4 चांद लावतो. खूप छान ही चटणी लागते. जाडसर कुटलेली बडीशोप नक्की टाका. खजूर गोड असते त्यामुळे यापेक्षा जास्त गूळ टाकायची या चटणीमध्ये अजिबात गरज पडत नाही. तरी सुद्धा तुम्ही तुमचं थोडंसं आंबट वगैरे लागत असेल तर थोडाफार गूळ तुम्ही टाकू शकता. अन्यथा हा गूळ इथे अगदी बरोबर होतं हे माप. ही चटणी अजिबात आंबटही लागत नाहीये आणि फार गोडही लागत नाहीये. एकदम छान ही चटणी लागते. या पद्धतीने आपली चटणी शिजवून घ्यायची आहे. आपली चटणी इथे तयार झालेली आहे. कशी वाटली आजची खजूर चटणी? पटकन होते आणि बघा भरपूर साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये मी चटणी बनवलेली आहे. म्हणजे स्टोअर करून ठेवू शकतो, हे तुम्हाला कळलंच असणार आहे. छान ही चटणी राहते. तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता. तुम्ही ब्रेडला तरी लावून खाल्लात तरी चटणी चटपटीत आंबट गोड ही छान लागते. पाहिजे तुम्हाला आवडेल त्या पदार्थाबरोबर तुम्ही चटणी खाऊ शकता. आजची चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. चटणी करून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर मित्रपरिवारांबरोबर शेअर करा. माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज पदार्थांचे चटणीचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, बऱ्याचशा रेसिपीज आहेत. त्याची प्लेलिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा तुम्ही ऍड होऊ शकता. त्याची सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आजची रेसिपी करून बघा, सगळ्यांना आवडेल. ह्या पद्धतीने चटणी करून बघा, अजिबात खराब होत नाही आणि छान ही चटणी टिकते. फ्रीज मध्ये ठेवून तुम्ही 15 दिवस या चटणीचा एन्जॉय करू शकता. जास्त प्रमाणामध्ये असेल तर आपण 8-15 दिवस ठेवू शकतो. कमी असेल तर ती झटपट संपूर्णच जाते. हे आहेच ठरलेलं. करून बघा. परत अशीच एक छानशी रेसिपी घेऊन आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.